मेरा खुर्द येथे अवैध धंद्याचा सुळसुळाट वरली मटका त्वरित बंद करा. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलची मागणी. चिखली तालुक्यातील मौजे मेरा खुर्द येथे अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. या ठिकाणी रहदारीची खूपच गर्दी असते. या ठिकाणाहून जगप्रसिद्ध लोणार सरोवर तसेच मराठवाड्यातील जाफराबाद, चिखली व संभाजीनगर या ठिकाणी येणे जाण्यासाठी या ठिकाणी प्रवाशांची भरपूर वर्दळ असते. परंतु या ठिकाणी काही दिवसांपासून अवैध धंद्याने डोके वर काढले आहे. या ठिकाणी भरोसा येथील शिवशंकर विद्यालय सुद्धा आहे. या ठिकाणी सुद्धा बाहेरगाववरून मुले शिक्षणासाठी येतात. परंतु या ठिकाणी अवैध धंद्याने आपले मुळे चांगलेच खोलवर पोहोचवली असल्यामुळे या ठिकाणी अवैध वरली मटका तसेच अवैध देशी दारू पिऊन परिसरामध्ये लोक धिंगाणा घालतात. त्याचा परिणाम शाळकरी विद्यार्थ्यांवर सुद्धा दिसून येत आहे. या ठिकाणी चंदनपूर, मेरा बुद्रुक, अंत्रिखेडकर, असोला भरोसा, रामनगर रोहड इत्यादी गावातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. परंतु या ठिकाणी अवैध वरली व देशी दारू याचा सुळसुळाट असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांवर याचा वाईट परिणाम दिसून येत आहे. या अवैध धंद्यामुळे मुलांच्या शिक्षणावर वाईट परिणाम होताना दिसून येत आहे. यापूर्वी या ठिकाणी मेरा खुर्द येथे काही वाईट गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोलीस चौकीसुद्धा सुरू केली होती. परंतु आता चौकीसुद्धा दिसेनाशी झाली आहे. या ठिकाणी काही दिवस पूर्वी मेरा खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालय यांनी अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांना अवैध धंदे बंद करण्याचा ग्रामपंचायतचा ठराव दिला होता. त्यामुळे येथील वरली मटका हा बंद झाला होता. परंतु काही दिवसांपूर्वी परत या ठिकाणी वरली मटक्याने आपले डोके वर काढले आहे. त्यामुळे येथील तरुण हे वामार्गाकडे चालले आहे. तसेच या धंद्यांमुळे शाळेतील विद्यार्थी सुद्धा वरली मटकाकडे वळले आहे. याची दखल घेऊन मेरा खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा ओबीसी सेलचे जिल्हा सचिव नदीमभाई देशमुख व दमुदा वाघमारे, महेंद्र वाघमोडे यांनी अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांना एक निवेदन दिले आहे. सदर वरली मटका व अवैध धंदे याकडे अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी लक्ष देण्याची गरज आहे. सदर निवेदनाची प्रती सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब व बुलढाणा जिल्हा अधीक्षक साहेब यांच्याकडे दिली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.